चलने तो राधे तुला माझ्या गोकुळ नगरीला चलने तो राधे तुला माझ्या गोकुळ नगरीला चलने तो राधे तुला माझ्या गोकुळ नगरीला चल गोकुळ नगरीला हे राधा दिला बसया जोडीला राधा दिला थोडं पुढे या मैदानात अडचण रिझर या गाडी पुढे घ्या देवस्थान ट्रस्टतर्फे त्यांचं सहर्ष स्वागत. ट्रस्ट यांच्या वतीने सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत.
श्री संत गाडगेनाथ महाराज पायी दिंडी पालखी सोहळा श्री क्षेत्र कोळे ते पंढरपूर सालाबादप्रमाणे हा पालखी सोहळा प्रति वर्षी पंढरपूरच्या दिशेने जात असतो. हा पालखी सोहळ्याला जवळजवळ 175 वर्षे पूर्ण झाली. हा पालखी सोहळा स्वतः गाडगेनाथ महाराज हयात असताना पांडुरंगाची मूर्ती पालखीत ठेवून हा पालखी सोहळा सुरू केला आणि गाडगेनाथ महाराजांच्या पश्चात गाडगेनाथ महाराजांच्या पौतका याच्यात आपण ठेवण्यात आल्या पालखीमध्ये. खरोखर वास्तविक पाहता जगाचा मालक पांडुरंग परमात्म्यानं पहिली दशमीची वारी करणारा एक भक्त मागितला. तेच हे धुळदेवचा ओढा जिथं आता आपण थांबलोय. हाच तो धुळदेवचा ओढा आणि याच धुळदेवच्या ओढ्यावरती सद्गुरू गोदडनाथ महाराज कर्जतचे एक संत होऊन गेले. त्यांनी समाज सगळा बसला होता एकत्र. असे आता जसे वारकरी एकत्र सगळे बसलेत तसे सगळा समाज सगळे वारकरी कार्तिकी एकादशी निमित्त इथं बसले होते. आणि गोदडनाथ महाराजांनी एक भक्तांना हाक दिली की मला कोण काय मागल ते देईल का. त्यावेळेला गाडगेनाथ महाराज मनात म्हणले मी मागितली तर हातातली अंगठीसुद्धा देऊ शकतो. पण संतांना ओळखतात तसं गोदडनाथ महाराजांनी गाडगेनाथ महाराजांना ओळखलं आणि हाक मारली गाडगे तुझी मला अंगठी नको, मला मागाल ती देईल का. फक्त माझं एक काम कर, काय माझी प्रत्येक 15 दिवसाची दशमीची वारी फक्त तू चालव. ठीक आहे म्हणले. गाडगेनाथ महाराजांनी सांगितलं मी आपणाला देहच अर्पण केला आहे, काय मागायचं ते मागा. या वृत्तीप्रमाणे गाडगेनाथ महाराजांनी जवळजवळ 100 वर्ष वारी पूर्ण केली. आणि ती वारी पूर्ण करत असताना अशा महान संतांची पालखी पंढरपूरच्या दिशेनं घेऊन जात असताना जगाचा मालक पांडुरंग परमात्मा गाडगेनाथ महाराजांची वारी चालू असताना डोळ्यामध्ये येऊन सगळा संसार करू लागले. गोदडनाथ महाराजांनी सांगितलं की जगाचा मालक पांडुरंग परमात्मा तुमचा संसार चालवेल, तू माझी वारी चालव. त्यावेळेला जगाच्या मालकानं सगळं काम वाटेल ते काम कळ्यात येऊन केलं. कारण संतांच्या घरी देव काम करत असताना तळ्यात का लाजत नाही. साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत. देव भक्ताचं काम करत असताना तळ्यात का लाजत नाही, पण भक्त पण तसा पाहिजे. तसे हे संत आपले संत गाडगेनाथ महाराज निष्ठेनं त्यांनी वारी केली आणि निष्ठेनं वारी करणाऱ्याला फळ मिळतं. पण नुसती वारी करून चालत नाही, सामान्य गोष्ट नव्हे. माळकरी होणं म्हणजे सामान्य गोष्ट नव्हे. अनंत जन्मीचे पुण्य पाहिजे तेव्हा गळ्यात माळ येते. आणि अशा वारी करताना माळकऱ्यानंच वारी केली पाहिजे, हे शास्त्र आहे. आणि जगद्गुरू तुकोबराय असतील, नामदेवराय असतील, सगळ्या आधी संतांनी तसं लिखाण करून ठेवलेलं आहे. आणि त्या संतांच्या पावलावरती पाऊल ठेवून गाडगेनाथ महाराजांनी वारी केली. फक्त गुरुला वचन दिलं होतं की मी तुझी माळ घालणार नाही. गुरुचं वचन, गुरुने सांगितले ठीक आहे माळ घालू नको, फक्त माझी वारी कर. एवढंच फक्त गाडगेनाथ महाराजांना सांगितलं होतं. तुम्हा आम्हाला सांगितलं नव्हतं, तुम्ही आम्ही माळ घालायला काय हरकत नाही. अशा या महान संतांची पालखी सोहळा आज धुळदेवच्या ओढ्यामध्ये आलेला आहे. आणि हा पालखी सोहळा धुळदेवच्या ओढ्यावर येत असताना इतका आनंद होतो की ज्या संतांना गोदडनाथ महाराज इथं भेटले त्या नगरीत त्या भूमीत गाडगेनाथ महाराजांचं आगमन होतं. आणि इथले स्थानिक सुद्धा या गाडगेनाथ महाराजांच्या पालखीचं मोठ्या उत्साहाने स्वागत करतात. अशा महान पालखी सोहळ्याला 175 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्त सर्वांचे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. या पालखी सोहळ्यात यावर्षी जवळजवळ 2,000 ते 2,500 लोक भाविक उपस्थित आहेत, त्यांचंही मनपूर्वक धन्यवाद. आणि झालेली या ठिकाणी ज्या पालखी सोहळ्यात उपस्थित झालेत सर्व समाज आहे बरं का. बरे प्रत्येक गावची ज्या गावात पालखी जाते त्या गावातले 4-5 लोक उपस्थित असतात. अशा सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद. आपण इथं आलात त्याबद्दल तुमचंही मनपूर्वक धन्यवाद.
रामकृष्ण हरी.